ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA पुण्याच्या दी युनिक अकॅडमीच्या वतीनं आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे झालेल्या या सोहळ्यात शहर आणि जिल्ह्यातील 13 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दी युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव, कपिल हांडे सर, संदीप युनिव्हर्सिटीतील कॉलेज प्राचार्य पंकज धर्माधिकारी, PCCDA संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शहरातील आणि जिल्ह्यातील काही नामवंत शिक्षक, गुणवंत शिक्षक की ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारचं अध्यापन कार्य केलेलं आहे, विद्यार्थ्यांना घडवलं आहे. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग आहे. संघटनेलाही ते खूप चांगलं सहकार्य करतात. अशा 8 आपल्या संघटनेच्या सभासदांचा शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार, दी एक्सलन्स इन कोचिंग अवॉर्ड या पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित करत आहोत या 3 संस्थांतर्फे, की ज्याच्यामुळे संपूर्ण समाज हा चांगल्या प्रकारे घडू शकतो, त्याची सेवा होऊ शकते, राष्ट्र सुरळीतपणे चालू शकतं. तर त्याची ती महत्त्वाचा जो कणा आहे तो म्हणजे प्रशासन सेवा आहे. सर्व जे अधिकारी असतात, महानगरपालिका घ्या, राज्य सरकार, केंद्र सरकार, हे सर्व अधिकारी घडवण्याचं काम द युनिक अकॅडमी सारख्या संस्था करतात. विद्यार्थ्यांनो, आपण 10वी-12वी झाल्यानंतर आपल्या समोर अनेक प्रकारचे पर्याय आहेत. त्या पर्यायांपैकी बरेच विद्यार्थी हे इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याच्या मागे लागतात, परंतु काहींना या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची हौस असते, आवड असते. मग निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन योग्य वेळेत मिळालं तर निश्चितपणे ते चांगल्या प्रकारचे मोठे अधिकारी या सरकारी सेवेमध्ये जाऊ शकतात. आणि म्हणून त्याचं उद्दिष्ट जर तुम्ही आतापासूनच ठेवलं, तुमच्यापैकी अनेकांनी 5वीला 8वीला स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असतील, तर त्या धर्तीवरच ह्या स्पर्धा परीक्षा असतात. जर का आपण खरं तर मोठे अधिकारी होण्याच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या ग्रॅज्युएशन नंतर असतात, परंतु जर का त्याची तयारी आपण 12वी पासूनच सुरुवात केली, 10वीच्या नंतर 11वीला गेलो आपण, तेव्हापासूनच त्याची तयारी सुरू केली, तर निश्चितपणे डिग्री मिळाल्यानंतर आपल्याला त्या स्पर्धा परीक्षा सोप्या जातात आणि मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं. यावेळी तुकाराम जाधव आणि कपिल हांडे शालेय जीवन प्रवासात UPSC MPSCत काय अडचणी येणार, त्यांना कसे सामोरे जावे या विषयावर मार्गदर्शन केले. आता या परीक्षांचं स्वरूप काय आहे? जेव्हा आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करण्याचा विचार करतो तर तेव्हा स्वाभाविकपणे 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्या तांत्रिक तपशिलामध्ये मी आता जात नाही. UPSC MPSCच्या परीक्षा वाटते त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढ्यापुरतच मी बोलतो, कारण याची तयारी केव्हा करायची आणि कशी करायची याच्याबद्दल मला 5 ते 7 मिनिटे शेवटी बोलायचं आहे. आता या ज्या परीक्षा आहेत त्याचं स्वरूप काय आहे? त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. एक पहिला अडथळा असतो पूर्व परीक्षा आहे,
त्यानंतरचा टप्पा येतो ज्याला मुख्य परीक्षा असं म्हटलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा असतो त्याला मुलाखत असं म्हटलेलं आहे. आणि मी उलटीकडनं सुरू करतो. मुलाखत इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू. खरं तर आयोगानं जो शब्दप्रयोग वापरलेला आहे तो पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी असा शब्दप्रयोग त्या मुलाखतीचं वर्णन करण्यासाठी वापरलेला आहे. त्याला 275 गुणांचं वेटेज आयोगाने ठरवलेलं आहे. सो 275 गुण एका मुलाखतीच्या टप्प्याला व्यक्तिमत्व चाचणीच्या टप्प्याला निर्धारित करण्यात आलेले आहे. याचा अर्थच असा आहे की तुम्ही चांगला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी निपक्षपातीपणे समाजासाठी काम करण्यासाठी जे कौशल्य आवश्यक असतं, जी क्षमता आवश्यक असते, चारित्र्याचा उल्लेख सरांनी केला होता, जे कॅरेक्टर तुम्हाला आवश्यक असतं, जी सेन्सिबिलिटी तुमच्याकडे आवश्यक असते, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचीच तपासणी त्या मुलाखतीच्या माध्यमातून केली जाते. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा तिन्ही शाखांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये नेमकं त्यांनी पुढं काय करायला पाहिजे या विषयांवरती संवाद साधण्याची संधी मला उपलब्ध झाली. त्यामुळं मला विशेष आनंद होत आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारचा प्रसंग हा 5 सप्टेंबर रोजी आयोजित केल्यामुळं त्यात ज्याला आपण दुधात साखर पडणं असं मानतो, अशा प्रकारचा हा योग आलेला आहे. त्यामुळं मी सुरुवातीला त्यांचे धन्यवाद देतो. विद्यार्थी स्वतः हा प्रेरित असेल तर त्याला इच्छित पदापर्यंत जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. आणि प्रेरणा ही आपली आतून असावी. बाह्य प्रेरणा आणि अंतर्प्रेरणा अशा 2 प्रेरणा असतात. तर तुम्हाला जर आयुष्यामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, प्रशासकीय सेवेतून जर अधिकारी पदापर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्यामध्ये ती अंतर्प्रेरणा असणं फार गरजेचं असतं. आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची अंतर्प्रेरणा असणं आवश्यक असतं. ती कशा प्रकारे अंतर्प्रेरणा तुम्ही प्राप्त करू शकता त्याच्याबद्दल आदरणीय तुकाराम जाधव सर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतीलच. आणि या आपल्या संघटनेच्या वतीने युनिक अकॅडमी संदीप युनिव्हर्सिटी यांच्या साहाय्याने असे जे काही कार्यक्रमांची मेजवानी आपल्यासाठी उपलब्ध केली जाते, तर या सर्व कार्यक्रमांमार्फत तुम्हाला तुमच्या करिअरचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाते. या संधीचं आपण सोनं करणं अपेक्षित आहे. शिक्षकांनाही योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास 1000 विद्यार्थ्यांनी दी युनिक अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली. पालक, शिक्षक आणि शिक्षकप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.